एक्झाम्पल नंबर 5 काय आहे बघा. 5x + 2y = -3 ओके आणि x + 5y = 4. आता इथे काय तुम्ही करू शकता, अल्टरनेट करू शकता. मल्टिप्लाय इक्वेशन 1/5 करू शकता आणि इक्वेशन 2/2 करू शकता. ओके, मग 5 2 10, इथे 10y येईल, इथे पण 10y येईल. मग 10y जर आपण सबस्ट्रॅक्ट केले तर कॅन्सल होतील आणि मग तुम्हाला 100 किंमत मिळेल. आणि दुसरी एक मेथड काहीतरी इथे बघा, इथे 5 आहे, इथे काहीच नाही आहे. ठीक आहे, मग तुम्ही इथे काय करू शकता, मल्टिप्लाय इक्वेशन 2/5. मग इथे किती आला तुमचा 5 आला. ठीक आहे, दोघांची वजाबाकी केली तर x कॅन्सल होतील, तुम्हाला yची किंमत मिळेल. मी काय करते आता, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय आपण काय करू, 5ने मल्टिप्लाय करू. ओके, आपल्याला काय मिळेल, जर 5ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 5x + 5 5 = 25 y = 5 4 = 20. हे झालं इक्वेशन नंबर 3. ओके, बघा आता इक्वेशन 5x + 25 = 20 हे इक्वेशन मोठे आहे आणि 1 हे इक्वेशन छोटे आहे. मग तुम्ही मोठ्यातून छोटं काय करणार, वजा करणार. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3 मधून काय करू आपण, वजा करू. 3 इक्वेशन आधी लिहून घेऊ. 5x + 25y = 20. ओके, लक्षात घ्यायचं, जेव्हा ज्या इक्वेशनमध्ये मोठे मोठे नंबर दिसतील त्या इक्वेशनमधून काय करायचं, छोटे इक्वेशन वजा करायचं. ओके, 5x + 2y = -3 हे काय आहे तुमचं इक्वेशन नंबर 1. सबस्ट्रॅक्शन करायचे म्हणजे इथे काय झालं तुमचं, मायनस प्लसचं झालं मायनस, मायनसचं झालं प्लस. ओके, बरं बघा, 5x काय होणार, मग कॅन्सल होणार. ओके, 25 आणि -2y किती येणार, 23y. ओके, आता इथे 20, इथे मायनस साईन आहे, पण आपण इथे साईन चेंज करून काय आलं, आपलं प्लस आलं. म्हणजे काय करणार, आपण ॲडिशन करणार. 20 आणि 3ची ॲडिशन किती, 23. y = 23/23, y = 1. ओके, y मिळाला 1. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ y = 1 इन इक्वेशन काय करू आपण, इक्वेशन 2 मध्ये ठेवू. ठीक आहे, इक्वेशन 2 काय आहे तुमचं, x + 5 × 1 = 4. मी काय केलं, फक्त आता जी yची किंमत आहे y = 1 ती इक्वेशन आपण काय केली, 2 मध्ये ठेवली. ओके, x तुमचा ॲज इट इज